माझ्यासोबत स्वतः माजी आमदार नरेंद्र मेहता आहेत की मेहताजी काय सांगणार आपण की हा जो मोर्चा आहे आपण स्वतः एका सत्ताधारी पार्टीतले माजी आमदार आहेत आणि तुम्हाला मोर्चा करावा लागतो। पोलीस प्रशासन महानगरपालिका अधिकारी MMRDचे ठेकेदार हे राजकीय दबावाखाली खोटी FIR केली कुठली निशाणा करता आणि यामध्ये हे पैसे घेऊन केलंय की राजकीय हे आम्हाला स्पष्टता पाहिजे। ज्या ज्या लोकांनी खोटी FIR दिली आमच्याकडे सगळे पुरावे ते खोटी FIR कशी म्हणून ज्या ज्या अधिकारी नोंदवली आहे त्यांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आलो की त्यांच्यावर पण तुम्ही FIR घ्या त्याशिवाय आम्ही इकडनं जाणार नाही। कोण अधिकारी आहेत हे काय बघा असं आहे काय नेमकं मागण्या काय काय ज्या कॉन्ट्रॅक्टरनी कुठलाही कॉन्ट्रॅक्टमध्ये नसताना एकाचा खासगी जागामध्ये कुंपण भिंत बांधायला घेतली त्या कॉन्ट्रॅक्टरवर दाखल करा। योगेश काले नावाचे अधिकारी लॉ अँड ऑर्डरला तिकडे गेले होते तरी त्या कॉन्ट्रॅक्टरला इल्लीगल कामाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरवर योगेश कालेंवर कारवाई झाली पाहिजे। पोलीस ऑफिसर MMRD अधिकाऱ्यांनी घरी बसलेले होते त्या दिवशी दुसऱ्या दिवशी येऊन 353 दाखल करतात चुकीची त्याच्यावर कारवाई। महापालिकाची जागा स्वतःची नाही खासगी जागेवर तुम्ही सरकारी काम केलं कसं म्हणून त्या संबंधित अधिकारी कारवाई झाली पाहिजे। आणि शेवटचं ज्या आयोनी जसं की आपला जावईच आलाय कुठलेही कागद विचारलं नाही काय विचारलं डायरेक्ट FIR घेऊन टाकली असं आयोवर कारवाई झाली पाहिजे। हे जे तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये बसलेले आहात एकीकडे गृहमंत्री आपल्या पक्षाचे आहेत आणि आता तुम्ही आणि या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत आता हे कधीपर्यंत तुमचं आंदोलन चालणार? असं आहे की आज आम्ही आलो FIR घ्यायला ते FIR करणार उद्या महापालिकेला विचारणार त्यानंतर सगळी माहिती घेऊन मी गृहमंत्र्यांकडे जाणार आहे कारण गृहमंत्र्यांना आम्ही अजूनही काय सगळे आम्ही स्वतः याची चौकशी करतो आणि आमची मागणी की FIR घ्या मग दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा नाहीतर पोलिसांनी ती क्लोज करता येते। आरोप कुणावर आहे कुणाच्या दबावाखाली हे पोलीस प्रशासनाने स्थानिक राजकीय दबावावर केला असं आमचं मत। आता कोण त्याच्यामध्ये आहे ते पोलिसांनी सांगावं इन्क्वायरी करून। एकंदरीत जर बघितलं आपण तर स्थानिक जे प्रतिनिधी आहेत यांच्या दबावाखाली येऊन हे पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन कारवाई करत असल्याचा आरोप नरेंद्र मेहता यांनी केलेला आहे। आता नेमका कोण आहे याचा तपास सुद्धा पोलिसांनी करून आम्हाला कुणाच्या दबावाखाली ही कारवाई करतात हे सांगावं ही सुद्धा मागणी आहे। आणि या जोपर्यंत कमिशनर या ठिकाणी येऊन यांची मागणी मान्य करणार नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत असं सुद्धा यांनी सांगितलं आहे। त्यामुळे आता या आंदोलनाला कसं स्वरूप मिळतं हे पाहणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश विजय गायकवाड TV9 मराठी मीरा रोड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।